नमस्कार नांदेडकर, मी सिद्धू नांदेड स्टोरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर आपल्या नांदेडमध्ये जे गोपाळची वाडी आहे त्या ठिकाणी 108 विश्वशांती महायज्ञ होणार आहे. तर हेच पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि याची तयारी कशी चालू आहे हे पाहणार आहोत. चला तर मग. तर नांदेडकर, या ठिकाणी आपण पाहू शकतो जे आता या ठिकाणचे गावकरी आहेत किंवा आपण ज्यांना भक्त म्हणतो, तर त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे. जो शेणाचा सडा घालण्याचं काम असेल किंवा हे जे आपण कुंड बनवतो तर ते बनवण्याचं काम असेल वेगवेगळ्या प्रकारचे. तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय पूर्ण 108 यज्ञकुंड आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या प्रकारचे कुंड या ठिकाणी दिसतील. तर हा आपण पाहतोय चौकोनी आकारामधला आहे. हे बेलपत्राचा जो आकार असतो तसा आहे. हा अर्धचंद्र आहे. ओके, हा अर्धचंद्रामध्ये आहे. हा त्रिकोण आकाराचा जो आहे यज्ञकुंड तो आहे. हा गोल आकारामधला यज्ञकुंड आहे. हा जो आपला चांदणीचा आकार असतो स्टार तो त्या आकारामधला आहे. हा षटकोन आकारामधला यज्ञकुंड आहे. हे चाफ्याचं फूल. आणि या ठिकाणी आता हे जे यज्ञकुंड आहेत तर त्याला सारवण्याचं काम चालू आहे. तर जे महिला भगिनी आहेत तर ते हे काम करत आहेत. त्याबरोबरच या भागामध्ये जो पूर्ण सडा वगैरे टाकला जात आहे ते सुद्धा काम चालू आहेत. या ठिकाणचे जे गावकरी मंडळी असतील किंवा भाविक भक्त असतील तर ते लोक या ठिकाणी हे काम करत आहेत पूर्ण. आणि असे असे पूर्ण 11 वेगवेगळ्या प्रकारचे हे हवनकुंड आहेत आणि टोटल 108 कुंड आहेत या ठिकाणी. आणि मध्यभागी एक मुख्य हवनकुंड बनवलेला आहे. हे गावकरी मंडळी आपण पाहू शकतो कामामध्ये आहेत या ठिकाणी. पूर्ण हा कार्यक्रम 5 फेब्रुवारीपासून असणार आहे ते 12 फेब्रुवारीपर्यंत. आणि हे छोटे मुलं पण आहेत या गावचे, ते सुद्धा या ठिकाणी रोज येत आहेत काम करण्यासाठी. या ताई आहेत आणि मग त्यांचं जे महिला मंडळ आहे ते पूर्ण या ठिकाणी कामामध्ये लागलेलं आहे. तर या ठिकाणचे जे यज्ञ आहेत तर त्याची माहिती आपल्याला हा मुलगा सांगणार आहे. त्यालाही याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. तर तुला काय माहिती आहे याच्याबद्दल? तर ह्याच्यामध्ये 5 ऋण राहतात. एक मात्र ऋण, एक पितृ ऋण, एक देव ऋण आणि एक समाज ऋण आणि एक आणि एक देवाचं ऋण. तर ह्या प्रकारे असे 5 ऋण राहतात ह्याच्यामध्ये. तर हा प्रोग्राम होणार आहे भीमाशंकर नगर गोपाल चावडी येथे 5 तारखे ते 12 तारखेपर्यंत हा प्रोग्राम होणार आहे. तर सर्व भाविक भक्तांनी तुम्ही पण या प्रोग्रामला यावे आणि नक्कीच भेट देऊन जावे. हे जे 108 यज्ञ होणार आहेत या ठिकाणी, तर या ठिकाणी एक जे यज्ञकुंड आहे त्या ठिकाणी 4 जोड्या बसणार आहेत ना? हां, तर हे एक जे यज्ञकुंड आहे तर त्या ठिकाणी 4 जोड्या बसणार आहेत. असे 108 यज्ञकुंड आहेत. आणि हा भव्य मंडप त्यावरती उभारलेला आहे पूर्ण. आणि सोबतच याच्या साईडला आपलं केदारनाथ जे मंदिर आहे तर त्याचा हुबेहूब देखावा बनवलेला आहे. हुबेहूब केदारनाथ मंदिर. आणि समोरच्या साईडला जे आहे तर शिवमहापुराण कथा चालणार आहे. आणि या ठिकाणी लाखो भाविक भक्त येणार आहेत तर त्यांच्यासाठी महाप्रसादाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. तर त्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे. महिला आणि पुरुषांसाठी वेगळे मंडप त्या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आणि तिथेच मग त्यांची जेवणाची व्यवस्था असणार आहे. तर परवा दिवशीपासून हा जो कार्यक्रम आहे तो चालू होत आहे. 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी असं हे नियोजन असणार आहे. तर दिवसभर या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. या ठिकाणी हवन राहणार आहे. तर सर्व जे नांदेडकर आहेत, भाविक भक्त आहेत, त्यांनी नक्की या कार्यक्रमाला हजेरी लावा.